तीन मोठ्या मोठ्या गाड्या येऊन गेल्या आहेत आणि मी शॉक झाले। हे मशीन आहे जे पेट्रोलवर चालतं। ते झाड कापून टाकतंय। येस। हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेतच असाल। आज माझ्या घराच्या बॅक साईडला अचानक तीन मोठ्या मोठ्या गाड्या येऊन गेल्या आहेत आणि मी शॉक झाले की हे सगळे कोण लोक आहेत, हे न सांगता माझ्या घराच्या बॅक साईडला काय येऊन गेले आहेत। आणि मी विचार करायला लागले की यार आता हे काय करणार आहे तिथे, यांनी कुठली परमिशन पण घेतली नाही, हे अचानक मागे काय येऊन गेलेत। तर मग मी विचार केला की आपण त्यांच्याशी बोलूया, आपण त्यांना विचारूया की तुम्ही का आले आहात इकडे, काय करणार आहात तुम्ही इकडे। तर मग आम्ही त्यांच्याशी बोललो आणि त्यांच्याकडून आम्हाला कळलं की ते HOA कडून आले आहेत, म्हणजे होम ओनर्स असोसिएशन या ऑर्गनायझेशनकडून ते लोक आले आहेत। आणि ती लोक का आली आहेत तर ते झाडं कट करायला आले आहेत। तर हो, आपल्या अमेरिकेत आपल्याला ही कामं नाही करावी लागत। ही मोठी मोठी झाडं जी दिसतात, भारतात जसं गव्हर्नमेंटकडून लोक येतात आणि ती झाडं कट करून जातात, जी वेडी वाकडी वाढलेली झाडं किंवा झाडं अगदी प्रॉपर वेमध्ये वाढावी म्हणून ही लोक स्प्रिंग सीझनच्या आधी ट्री कटिंग करायला येतात। आणि दुसरं कारण असं की इकडे हवा खूप आहे आणि वारा खूप जास्त असल्यामुळे झाडं एकमेकांवर फ्रिक्शन होऊन एकमेकांवर घासली जाऊन आग लागण्याची शक्यता जास्त असते, कारण इकडे झाडं खूप मोठ्या प्रमाणात आहेत, फॉरेस्ट खूप मोठ्या प्रमाणात आहेत। जीवितहानी होऊ नये हे एवढं एकच इंटेन्शन असतं त्यामागचं। चला बघूया ट्री कटिंग कसं होतं HOA कडून। हे माझ्या घराचं बॅकयार्ड आहे, डेक एरिया। सो ही गाडी एंटर झालेली आहे मध्ये। हे दिसायला तर क्रेनसारखं दिसतंय, ते काका त्यात बसून आले आहेत। मी फर्स्ट टाइम बघते आहे हे सगळं, तर असं वाटलं की तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं। तुम्ही बघू शकतात ते किती ऑटोमॅटिक ऑपरेट होते, ती क्रेनसारखी गाडी आहे काहीतरी, सगळं ऑटोमॅटिक सुरू आहे। मला स्टार्टिंगला असं वाटलं की हे स्नो क्लिअर करायला आले, पण मी बघते तर काय हे ट्री कटिंगसाठी आलेले दिसत आहेत। बघूया पुढे काय करतायत। हे तुम्ही बघू शकतात कसं झाडूसारखं आहे त्या गाडीला, आणि त्या गाडीचं बघा ते ऑटोमॅटिक कसं खाली होतंय, ते तिथे फिक्स करायला बघतायत ती गाडी। मे बी ती गाडी तिथे फिक्स होणार जेणेकरून ती हलणार नाही आणि यांचं काम इझी होणार। तर अमेरिकेत असं झाडांची कटिंग का केली जात असेल तर त्यामागे दोन महत्त्वाची कारणं आहेत। पहिलं कारण म्हणजे की स्प्रिंग सीझनमध्ये म्हणजे आता मार्चमध्ये झाडांना नवीन पालवी फुटते, तर झाडं खूप छान वाढावी, झाडांना छान बहर यावा म्हणून ही झाडांची कटिंग केली जाते HOA कडून। आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे झाडांमुळे आग लागण्याची शक्यता असते। ड्राय क्लायमेट असतं विंटरमध्ये, तर ह्या ड्रायनेसमुळे झाडांचं एकमेकांवर फ्रिक्शन होऊन आग लागण्याची भीती असते। सो हे पण रिस्कीच आहे, त्यामुळे इकडे कंपल्सरी झाडं कापली जातात ह्या दिवसांमध्ये। तुम्हाला एक सांगू का, हे सगळं बघून मला आता खरंच इच्छा आहे की इंडियामध्ये सुद्धा इतकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी प्रत्येक गोष्टीत यावी, म्हणजे माणसांचे कष्ट कमी, माणसांना जो होणारा त्रास आहे तो कमी होईल आणि सगळं मशीन्स थ्रू इझिली ऑपरेट करता येईल। आणि मग तुम्हाला असं वाटत असेल की भारतात ही जी काही कामं होतात जी मॅन्युअली आपण करतो त्यातून मिळणाऱ्या अशा रोजगाराचं काय, तर रोजगार काय हो, हे आता हे लोक गाड्यांमध्ये गाडी चालवत आहेत, ऑटोमॅटिकली सगळं करतात, तर हे सुद्धा कष्टच आहेत, पण फक्त ते ती टेक्नॉलॉजी शिकले आहेत, ती गाडी ऑपरेट करता आहेत, त्याचे त्यांना पैसे मिळतात। भारतात हे जे कोणी काम करतात यांना जर ही टेक्नॉलॉजी आपण शिकवली तर ते सुद्धा इझिली ऑपरेट करून ही कामं करू शकतात, म्हणजे रोजगार बंद पडण्याचा पण प्रश्न येत नाही आणि कुठली जीवितहानी होण्याचा किंवा कुणाला इजा होण्याचा सुद्धा प्रश्न येणार नाही, असं मला तरी वाटतं। तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही बघू शकतात ते कसं कटिंग करताय, किती रिस्की आहे हे, ते काटेरी फांद्या आहेत अक्षरशः, त्या लागण्याची सुद्धा भीती आहे। म्हणजे HOA वाले किती छान काम करतात की आपल्याला त्रास होऊ नये, आपल्याला रिस्क असते ह्या गोष्टींची, आणि काय सांगता येतं हो, कदाचित ही एखादी फांदी तुटून आपल्या डोक्यावर सुद्धा येऊ शकते। झाड कापून टाकतंय। आता हे माझं बॅकयार्ड आहे, तर अर्थातच मी थोडी हेल्मेट घालून फिरणार आहे, तर हे पडण्याची सुद्धा शक्यता असते। अशी एक नाही अनेक कारणं असतील याच्या मागे, यांच्या ट्री कटिंग मागे। तर तुम्ही बघू शकतात ते खाली पण ऑटोमॅटिक येतंय, वर ऑटोमॅटिक जातंय, पुढे मागे। अरे बापरे, हे तर काम फारच रिस्की आहे। आपल्याला असं वाटतं की अमेरिकेत सगळी कामं इंडिपेंडेंटली होतात, पण हे काम खरोखर अवघड आहे आणि रिस्की पण आहे। तुम्ही बघू शकतात ते फांदी त्यांच्या आत्ता डोक्यावर पडली असते, पण त्यांनी हेल्मेट वगैरे सगळं वेअर केलं आहे, हेल्मेट प्रॉपर कपडे घातले आहेत त्यांनी,
त्यामुळं त्यांना तसं काही धोका नाही आहे, पण खरोखर रिस्की आहे हे काम, रिस्की दिसतंय. तर तुम्हाला पाहून प्रश्न पडला असेल की इतकं इझिली हे लोक कसं कट करताय, हे असे तर कुठले अवजार आहे त्यांच्या. तर हे कटिंग कशामुळे इतकं इझी होतंय, तर या अवजाराला म्हणतात चेनसॉ. तर चेनसॉ हे काय आहे, तर खूप मोठं असं ब्लेड आहे. हे मशीन आहे जे पेट्रोलवर चालतं आणि तुम्हाला त्याच्या ब्लेडवर पुढे दिसत असेल आपल्या सायकलला असते तशी चेन लावली आहे आणि त्यावर मोठे मोठे ब्लेड्स असतात, तुम्ही चित्रामध्ये बघू शकाल. ह्या ब्लेडच्या मदतीने त्यांचं झाडांचं कटिंग अतिशय इझी होतं. तर हे असं मशीन इकडे यूज होतं ट्री कटिंगसाठी. तुम्हाला आता मी थोडं जवळून दाखवते. बघा ते कसं फांदी कट करतायत, किती इझिली पटकन कट झाली. म्हणजे किती पॉवरफुल ब्लेड आहेत, किती धार आहे त्या ब्लेडला. आता हे दादा तुम्ही बघू शकतात झाडांच्या किती त्या काटेरी फांद्या घेऊन क्रेनसारखी ती गाडी मागे जात आहे आणि किती ऑटोमॅटिक आहे. आपल्या इकडे या कामासाठी माणसं असतात बिचारे, जीवावर उदार होऊन ही सगळी कामं करतात, डोक्यावर घेऊन जातात हे अशा काटेरी फांद्या. आणि इकडे हे सगळं ऑटोमॅटिक होतं आहे त्या गाडीच्या मदतीने. ते बघा आता त्यांनी ती फिक्स केली होती ती गाडी, तिथल्या त्यांचे ते पाय ऑटोमॅटिक वर होत आहेत. आणि किती म्हणजे किती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे इकडे सगळी. मला खरंच बघून छान वाटलं की छान टेक्नॉलॉजी थ्रू ट्री कटिंग चालली आहे. बघा ती छोटीशी गाडी आली आणि कसं ऑटोमॅटिक त्यांनी त्या काटेरी फांद्या सगळ्या उचलून नेल्या. तुम्हाला दिसत असेल आत्ता व्हिडिओमध्ये. तर हे इतकं इझी काम होऊन गेलं तर आपल्या इकडे रोजगारसुद्धा मिळेल आणि इझिली कामं होतील, कुठलीही हानी होणार नाही माणसांना. तर हे ऑटोमॅटिक ट्री कटिंग तुम्हाला कसं वाटलं, किंवा HOA कडून जी टीम आली त्यांनी जे ट्री कटिंग केलं ते तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.